नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या चॅप्टरमधील पुढील टॉपिक कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स समजून घेणार आहोत. हा थोडासा इमॅजिनेशनने समजून घेऊ, नंतर प्रॅक्टिकली समजून घेऊ. काय असतं कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स? कन्सिडर triangle ABC and PQR of any shape and size. Now look here, I draw here a triangle. हा ट्रायंगल ABC आणि हा दुसरा ट्रायंगल PQR. आता या दोघांचे शेप आणि साईज याचा मी विचार करत नाही, लक्षात ठेवा. मग आता हा ABC ट्रायंगल उचलून या PQR वर मी ठेवतो. म्हणजे हा समजा तंतोतंत जुळला किंवा जुळणार नाही, दोनच पॉसिबिलिटी असतील. म्हणजे A हा या P व्हर्टेक्सवर येईल, B हा Q व्हर्टेक्सवर येईल आणि व्हर्टेक्स C हा R वर येईल. अशा स्थितीने एखाद्या वेळेस तो येणार सुद्धा नाही. मग त्याला मी रोटेट करेन. आता A मी या Q वर आणेल, B हा R वर आणेल आणि C हा P वर आणेल. अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये मी तो त्या दुसऱ्यावर बसवेन. एक वेळ अशी येईल की एखाद वेळेस हे दोन्ही तंतोतंत एकमेकांवर जुळतील. मग ज्यावेळेस ते एकमेकांवर तंतोतंत जुळतील तेव्हा त्यांच्यामधली ती कॉन्ग्रुएन्सी असेल, ते कॉन्ग्रुएंट असतील. एक जरी कंडिशन त्यांनी फॉलो केली तरी ते कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलं जाईल. आता समजा मी हा ट्रायंगल असा काढला आणि दुसरा ट्रायंगल असा काढला, बस याला आता उलट करून याच्यावर ठेवलं तर हा तंतोतंत जुळू शकतो. म्हणजे मग याचा हा व्हर्टेक्स कोणावर येईल? या व्हर्टेक्सवर, आणि हा व्हर्टेक्स याच्यावर, हा व्हर्टेक्स याच्यावर, अशा पद्धतीने, किंवा उलट सुद्धा बसू शकते. मग तीच माहिती इथे वरती देतो. सध्या हे दोन मी इरेज करतो. बघा, there are 6 different ways of putting one triangle over the other among the two sets of vertices of triangles. They are. मग बघा, आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल एकमेकांवर ठेवले तर पहिली कंडिशन आपल्याला ही मिळेल, ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स PQR. आता हा PQR याच्यावर ठेवताना असा उलट करूया. म्हणजे A करस्पॉन्ड टू Q, B करस्पॉन्ड टू R, किंवा सॉरी आपण इकडे येऊ, 2 नंबर. A करस्पॉन्ड्स टू Q, B करस्पॉन्ड्स टू P and C corresponds to R. Means ABC correspond 1-to-1 corresponds to QPR. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन अशी येईल, ABC सेम ठेवायचा, आता QRP असे ठेवले. किंवा हे रायटिंगमध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहावं म्हणून असंही लिहिता येईल, ABC 1-to-1 corresponds to PQR. बरोबर. आता इकडच्या बाजूला ABC सेम ठेवायचं आहे आपल्याला, ABC आणि ABC 1-to-1 करस्पॉन्ड्स टू. प्रत्येक वेळेस कसं लिहिणार आता ती एक टेक्निक समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते 6 टाईप कसे लक्षात ठेवायचे ते समजून येईल. इथं P घेतला, इथे P, इथं Q, इथं Q, आणि इथे R, इथे R. आता इथं P नंतर QR घेतला,
आता यांचीच जागा बदलून टाका, आर क्यू. क्यू नंतर काय राहिलेत, पी आर. यांचीच जागा बदला, आर पी. आता आर नंतर पी क्यू. आता इथे काय लिहिणार, क्यू पी. झाले या 6 कंडिशन्स. म्हणजे आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स हे या 6 पद्धतींनी सहज लिहू शकतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल. आणि या 6 कंडिशनपैकी एक कंडिशन जरी त्यांची 1 to 1 करस्पॉन्डन्समध्ये कॉन्ग्रुएंट झाली तर ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. तेच मला पुढे म्हणायचं आहे. बघा इथे तेच म्हटलेलं आहे. आउट ऑफ 6 करस्पॉन्डन्सेस between the vertices of the triangles, if there exists at least one in which the triangles covers each other exactly, then we say the triangles are congruent with respect to the correspondence. तेच correspondence आपल्याला कंटिन्यूस करावं लागेल. मग suppose by correspondence ABC 1 to 1 correspondence to PQR, the triangles cover each other exactly, then we write triangle ABC congruent triangle PQR. आता आपण हेच असं लिहिलं असतं तर ABC 1 to 1 corresponds to QPR किंवा PRQ. याच्यासाठी काय लिहिलं असतं, therefore triangle ABC congruent triangle PRQ. हे झालं 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार लिहायचं. पुढची कंडिशन लिहिली असते त्या पद्धतीने हे कॉन्ग्रुएन्सी लिहिली असते. म्हणजे हे आपल्याला आता समजलं असेल. इफ 2 triangles are congruent, then corresponding angles and sides of those 2 triangles are congruent. आता बघा हे 2 ट्रायंगल्स आहेत. पुढे हे येणारच आहे, तरी पण मी सांगतो. ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट असेल, ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट असेल, ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट असेल. आता कॉन्ग्रुएन्सीसाठी मी सेम साइन यूज केलं आहे. सिंगल लाईन म्हणजे ह्या 2 साइड्स. समजा नावं दिलीत आपण ABC PQR, मुद्दा मी उलट दिलेत. मग याचं करस्पॉन्डन्स कसं लिहिणार तुम्ही, ABC 1 to 1 corresponds to PRQ. बरोबर. म्हणजेच काय, इथे AB is congruent PR, BC is congruent RQ and AC is congruent PQ. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. ही झाली साइडच्या बाबतीत. आता अँगलच्या बाबतीत अँगल A इज कॉन्ग्रुएंट अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुएंट अँगल R, अँगल C इज कॉन्ग्रुएंट अँगल Q. असे हे 6 एलिमेंट, हे 3 साइड्स आणि ह्या 3 अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. आणि समजा 3 जरी मिळवले त्याच्यातले तरी हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलं जातं. मग आता या 3 मध्ये काही साइड्स येतील, काही अँगल्स येतील. या पद्धतीने आपण पुढे ते शिकणार आहोत. मग हे असं जर झालं तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, तीच हे लिहायची PRQ, सिक्वेन्स तशीच ठेवायची 1 to 1 करस्पॉन्डन्सची. या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं. आणि आता पुढे 3 एलिमेंट मिळाल्यानंतर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. मग उरलेले अँगल असतील किंवा साइड्स असतील ते सुद्धा आपोआप कॉन्ग्रुएंट असतात. मग आपोआप कॉन्ग्रुएंट झाले का त्याला CSCT किंवा CACT असं म्हणतो. आता CSCT म्हणजे काय, CSCT मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CACT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे अँगल असतील तर CACT लिहायचं, साइड असतील तर CSCT असं शॉर्टमध्ये लिहायचं. आता जेव्हा पुढे येईल तेव्हा मी हे तुम्हाला क्लिअर करणारच आहे.
नाव टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स. आता इथे बघा, पहिली गोष्ट, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, या दोन ट्रायंगल्समध्ये आता काय काय कॉन्ग्रुएंट दाखवलेलं आहे बघा, ते आधी लिहूया. पहिले ABC मधले लिहा, अँगल B. तुम्ही हे पूर्ण पण लिहू शकतात, अँगल ABC असं लिहू शकतात. आणि इकडे सेम साइन दाखवलेलं बघा इथे, हां, अँगल Q. हे कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच्यानंतर साइड BC, इथे साइड लिहायलाच पाहिजे, मी शॉर्टमध्ये लिहित जातो, इज कॉन्ग्रुएंट साइड QR. आणि शेवटचं अँगल C इज कॉन्ग्रुएंट अँगल R. तीन गोष्टी मिळाल्यात. जर या तीन गोष्टी मिळाल्यात, पहिला काय आहे, अँगल, दुसरी काय आहे, साइड, आणि तिसरा काय आहे, अँगल. हे मी काही प्रत्येक वेळेस लिहायला लावणार नाही, समजून देतोय म्हणून हे इतकं लिहित आहे. आता तीन गोष्टी मिळाल्यात, मग आपल्याला कॉन्ग्रुएन्सी लिहिता येईल. आपल्याला काय लिहिता येईल मग, देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. आता इथे 1 to 1 करस्पॉन्डन्स काय होतं माहिती आहे आपल्याला, ABC 1 to 1 करस्पॉन्ड्स टू PQR. तेच आहे. हे आता प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल या सिक्वेन्स प्रमाणे. A करस्पॉन्ड्स टू P, B करस्पॉन्ड्स टू Q अँड C करस्पॉन्ड्स टू R. या पद्धतीने, असं इतकं गिरवण्यापेक्षा सरळ या पद्धतीने लिहावं. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, मग याला टेस्ट लिहावी लागते. कोणत्या टेस्टनुसार? आता टेस्ट लिहिताना कसं लिहितात, आता मी इथे बघा, याच्या 6 एलिमेंट्स असतात, अँगल, साइड, अँगल, साइड, अँगल, साइड, बरोबर. मग या तीन जे घटक आपण कॉन्ग्रुएंट दाखवले ते क्रमाने शोधायचे, उलट सुलट. पहिला काय दाखवला आपण, अँगल. त्याच्यानंतर लगेच पुढचे काय ते साइड, म्हणजे ही साइड, आणि त्याच्यानंतर पुढचा काय तो अँगल. उलट बी आला तरी अँगल, साइड, अँगल, म्हणजे ASA, किंवा उलट या ASA. आणि म्हणून याला आपण म्हणूया ASA टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग ही झाली एक टेस्ट. कुठली टेस्ट मग, ASA, म्हणजे काय, अँगल, साइड, अँगल टेस्ट. आणि मग आता रिमेनिंग पार्ट, मग तेच लिहूया आपण. साइड AB इज कॉन्ग्रुएंट साइड, सांगा कोणती येईल, PQ. हां, याला काय लिहिणार आता, साइड आहे ना, CSCT, कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सॉरी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हां, माझ्याकडनं कॉन्ग्रुएंट बोललं गेलं. त्याच्यानंतर आपण अँगल A पण लिहू शकतो. अँगल A इज कॉन्ग्रुएंट अँगल P. याच्यासाठी काय लिहिणार, कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, CACT. या पद्धतीने आपण ही टेस्ट लिहू शकतो. मग आता ॲक्च्युली वर्डिंगमध्ये टेस्ट कशी आहे बघा, ती मी इथे लिहिलेलीच आहे. इन अ करस्पॉन्डन्स, इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC are equal to two angles of triangle PQR and the sides included by the respective pairs of angles are also equal, then the two triangles are congruent. हे पुस्तकातलं आहे. आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो,
in given two triangles for its one-to-one correspondence of its vertices, if two angles of one triangles are congruent with corresponding to other triangles and a side is also is congruent to corresponding sides. म्हणजे बघा, पहिल्या ट्रायंगलचे दोन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल्सशी कॉन्ग्रंट असतील आणि त्या दोन्ही अँगल्सने मिळून असलेली साइड ही दुसऱ्या ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइडशी जर कॉन्ग्रंट असेल तर ते दोन ट्रायंगल्स ASA टेस्टनुसार कॉन्ग्रंट असतात. हे साधे आणि सरळ आपल्या भाषेत मी तुम्हाला हे समजून दिलं. कोणी या डेफिनेशन विचारत नाही, फक्त याचं ॲप्लिकेशन आपल्याला महत्त्वाचं आहे म्हणून मी ही पहिली टेस्ट तुम्हाला समजून दिली. याचबरोबर आता दुसरी टेस्ट. कुठली टेस्ट आहे ही? SAS टेस्ट. पहिली कुठली शिकलो आपण? ASA. आता SAS टेस्ट. आता इथे सुद्धा या पद्धतीने लिहिता येईल. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR. वन टू वन करस्पॉन्डन्स काय आहे? ABC वन टू वन करस्पॉन्डन्स टू PQR. हे प्रत्येक वेळेस लिहायला पाहिजे असं काय नाही, हे तुम्हाला समजावं म्हणून लिहितो आहे. आता पहिल्या याच्यात साइड AB इज कॉन्ग्रंट साइड PQ. राईट, म्हणजे ही काय आली? साइड. त्याच्यानंतर लागलीच पुढचा क्रम कसला येतो? अँगल B इज कॉन्ग्रंट अँगल Q. इथे काय लिहिणार? अँगल. आणि तिसरं साइड BC. बघा खुणा दिलेल्या आहेत, खुणांवरनं आपण लिहू शकतो साइड QR. फक्त मी साइड लिहिलेले नाहीत. S. 3 एलिमेंट मिळालेत, आता लिहिता येतील. त्याच क्रमानुसार ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR. कोणती टेस्ट मग? तो क्रम आता इकडे या फिगरकडे लक्ष द्या. साइड अँगल साइड क्रमाने आहेत बघा. मध्ये गॅप पडतो का? साइड नंतर अँगलच येतो, तो पण दाखवलेला आहे. अँगल नंतर पुन्हा साइड येते, तो पण क्रमाने दाखवलेला आहे. इथे सुद्धा तोच क्रम आहे. म्हणजेच इथे काय येईल मग? SAS टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत या पद्धतीने. मग याची पण डेफिनेशन पुस्तकात दिलेली आहे, थोडंसं एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याने. आपण आपल्या पद्धतीने ते लक्षात ठेवूया. साध्या पद्धतीने दोन ट्रायंगल्समध्ये दोन साइड्स कॉन्ग्रंट असतील आणि त्यांनी मिळून तयार झालेला अँगल कॉन्ग्रंट असेल, करस्पॉन्डिंग अँगल्स, तर ते दोन्ही ट्रायंगल SAS टेस्टनुसार कॉन्ग्रंट असतात या पद्धतीने. इथे मी तेच लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही वाचा, समजून घ्या. ही दुसरी टेस्ट. त्याच्यानंतर तिसरी टेस्ट. आता तिसरी टेस्टमध्ये तुम्हीच आता ही गोष्ट फटाफट लिहू शकतात. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल, हां आता करस्पॉन्डन्स व्यवस्थित लिहा. हां QRP. क्रम लक्षात आला असेल तुमचा. कसं बघा, AB हां कोणाशी कॉन्ग्रंट आहे? सिंगल लाईन दाखवले नाही ते. हां मग इकडे सिंगल लाईन काय येईल? QP. साइड QP. आता डबल लाईन घ्या, इकडे काय आली? BC कॉन्ग्रंट्स टू QR. आणि शेवटचं 3 लाईनसाठी AC कॉन्ग्रंट्स टू PR. QP आणि PR. म्हणजेच इथे आपल्याला तिन्ही साइड मिळाल्यात. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल
क्यू आर पी. कुठली टेस्ट मग? एस 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 टेस्ट. बाकीचे घटक आपण पाहू. बघा फिगरवरनं लिहायचं. हां, इथे सिंगल दाखवलेलं आहे. सिंगल कोणती? ही आहे, म्हणजे ही झाली पहिली पेअर. इथे डबल आहे, इथे डबल आहे, म्हणजे ही झाली दुसरी, आणि ही रिमेनिंग तिसरी. हा क्रम. म्हणजे फिगर आपण जर नीट अशी या पद्धतीने करून घेतलेत, समजा हा सी वरती घेतला, हा ए घेतला, हा बी घेतला, आणि इकडे हीच फिगर अशी घेतली. आता ए सीला ट्रिपल आलेत, बरोबर. ए बीला सिंगल आलेत आणि बी सीला डबल आलेत. आता ट्रिपल इकडे आलेत, म्हणजे समजा इथे आर आणि पी घेतलात आणि याला मी ट्रिपल घेतलेत. हां, नंतर इथे सिंगलसाठी काय घेऊ मग? पी क्यू, बरोबर. इथे क्यू, आणि इकडे काय आले मग? डबल आर क्यू डबलसाठी. म्हणजे आता सी कशावर आला? आरवर, ए कशावर आला? पीवर, आणि बी हा क्यूवर. या पद्धतीने मी तसं लिहिलं आहे का बघून घ्या. आता इथे लिहिताना मी ए बी सी असं लिहिलं, तर इकडे काय येतं मग? पी क्यू आर. हां, मी इथे काय लिहिलं? क्यू पी आर लिहिलं, तर इथे काय यायला पाहिजे मग? पी क्यू आर, पी क्यू आर. मग त्याच पद्धतीने इथे पण लिहू शकतो आपण पी क्यू आर. म्हणजे अशा मिस्टेक्स सहज होतात, तर त्या आपल्याला अशा पद्धतीने रिपेअर करता यायला पाहिजेत. थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल, समजून घेणार त्या पद्धतीने. मग आता त्याचं थेरॉटिकली पार्ट इथे समजून दिला आहे. 2 ट्रायंगल दिले असतील, तर त्याच्यामध्ये जर तिन्ही साईड कॉन्ग्रँट असतील, तर ते 2 ट्रायंगल एस 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 टेस्टनुसार कॉन्ग्रँट होतील. आता इथे एक गोष्ट लक्षात आली असेल, साईड नंतर अँगल नंतर साईड आहे, पण अँगल दिला नाही, मग तो सोडून दिला. मग एक टाळून पुन्हा साईड, मग पुन्हा अँगल टाळून पुन्हा साईड, अशी कंडिशन आलेली आहे. फक्त ही साईडच्याच बाबतीत असू शकते. त्यामुळे या ठिकाणी एस 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 टेस्ट ही या पद्धतीने समजून घ्यावी लागेल. या झाल्या 3 टेस्ट, आणि याच्यानंतर आहे हायपोटेनियस टेस्ट. आता इथे पहिले 1 to 1 करस्पॉन्डन्स बघा कसं आहे. ए याच्याशी 1 to 1 करस्पॉन्डन्स काय येणार आहे? पी, बरोबर. किंवा असं न लिहिता आपण कंटिन्युअस लिहूया. हां, डायरेक्ट लिहून घेतो. आधी ए बी सी 1 to 1 करस्पॉन्ड्स टू. हां, ए आता कशावर जाईल? पीवर. नंतर बी हा राईट अँगल आहे, इकडचा राईट अँगल क्यू आहे, म्हणजे बी साठी क्यू, आणि रिमेनिंग सी साठी आर. हे झालं 1 to 1 करस्पॉन्डन्स. मग आता इन ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर या पद्धतीने. आता याच्यामध्ये ए बी इज कॉन्ग्रँट कोणती येईल? पी क्यू. अँगल बी, बी म्हणजेच काय? ए बी सी, बी लिहिला तरी चालेल. अँगल पी क्यू आर, म्हणजे मधला लक्षात ठेवायचा. बी आणि क्यू इच 90 डिग्री, बरोबर. आणि त्याच्यानंतर हायपोटेनियस डॉट करून देतो एच वाय. इकडचा आहे हायपोटेनियस. ए सी इज कॉन्ग्रँट हायपोटेनियस कुठला आहे मग? पी आर. हां, ही काय झाली? एक साईड. हा काय झाला? अँगल. आणि हा झाला हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियस साईड, आणि हा 90 डिग्री अँगल. म्हणजे याला काय म्हणतो आपण? राईट अँगल ट्रायंगल, राईट. मग किंवा याला म्हणूया राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगलमध्येच हायपोटेनियस साईड टेस्ट असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रँट ट्रायंगल पी क्यू आर.
आणि ही याच्यासाठी लिहिणार मग तुम्ही हायपोटेनियस साइड टेस्ट यानुसार. ही झाली तुमची चौथी टेस्ट. या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व टेस्ट समजल्या असतील. मला वाटतं त्याचीच माहिती इथे दिलेलं आहे. इफ in triangle ABC and triangle PQR, angle B and Q are right angles, hypotenuse are equal. दोघांचे हायपोटेन्यूस इक्वल दिलेले आहेत आणि एक साईड AB आणि PQ ह्या पण इक्वल दिलेल्या आहेत. तर अशी कंडिशन असेल, एक राईट अँगल, एक साईड कॉन्ग्रंट आणि एक हायपोटेन्यूस कॉन्ग्रंट असेल, तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात. कोणत्या प्रॉपर्टीनुसार? मग हायपोटेन्यूस साईड टेस्टनुसार, या टेस्टनुसार. बस हेच या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं होतं. आपण 4 टेस्ट समजून घेतल्यात. हां, ASA टेस्ट, त्याच्यानंतर SAS टेस्ट, त्याच्यानंतर SSS टेस्ट आणि त्याच्यानंतर हायपोटेन्यूस साईड टेस्ट. मला वाटतं ह्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. थँक्यू.